ठाणे महापालिकेची पाणी बिलं थकबाकी वसुली करता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे। यावर्षी एप्रिल 2025 पासून आतापर्यंत 43 कोटी रुपयांची पाणी बिलं वसुली झाली आहेत। हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे 18% आहे। थकबाकी वसुली करता सर्व प्रभाग समिती स्तरांवर मोहीम सुरू करण्यात आली असून पाणी बिलाची रक्कम वेळेच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे। महापालिकेची पाणी बिलाची एकूण रक्कम सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 92 कोटी 28 लाख रुपये थकबाकी पोटीचे आहेत, तर चालू वर्षाची बिल रक्कम ही 157 कोटी 80 लाख रुपये। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेने सन 24-25 या वर्षात पाणी बिलांपोटी 148 कोटी 95 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलं होतं। ही वसुली सन 2023-24 च्या तुलनेत 15 कोटी रुपयांनी अधिक होती। या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिलांची 100% वसुली करावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनात पाणी बिल वसुली मोहीम राबवण्यात येत आहे। या वसुलीच्या मोहिमेचा आढावा पाणी पुरवठा विभागातर्फे दर सोमवारी घेतला जाणार आहे। त्यात अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात मंगळवारी सायंकाळी मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठक पार पडली आहे। उपनगर अभियंता विनोद पवार यांनी या बैठकीत वसुलीची स्थिती आणि कारवाईचं स्वरूप याबद्दल मार्गदर्शन केलंय। या बैठकीत सर्व कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मीटर रीडर आदी उपस्थित होते।